घेऊन सीता रामासमोर आली. पती पत्नीला एकमेकांचं मुखदर्शन घडलं आणि राजाधिराज रामचंद्र सौम्य स्वरामध्ये त्या जनकनंदिनीला म्हणू लागले, किती यत्ने मी पुन्हा पाहिली तुझे, किती यत्ने मी पुन्हा पाहिली तुझे, लीनते शारदे सीते, लीनते शारदे सीते. श्रीरामांच्या या बोलण्यानं त्या साध्वी जानकीची अवस्था अत्यंत करुण झाली. तिच्या दोन्ही डोळ्यामधून अश्रूंचे बोल वाहू लागले. तिने रामचरणांची शपथ घेऊन आपल्या शुद्धत्वाबद्दल अनेकदा सांगितलं, परंतु कर्तव्य कठोर श्रीराम स्वस्थच राहिले आणि अंती ती देवता तुल्य सीता लक्ष्मणाला म्हणाली, भाऊजी, माझ्यासाठी चिता सिद्ध करा. देहत्याग करणं हा एकच एक मार्ग आता मला उरला आहे. विभीषण, लक्ष्मणादिक सर्वांनाच या विदारक घटनेनं परमावधीचं दुःख झालं होतं, परंतु श्रीरामांचं मन वळवण्याला कोणीही समर्थ नव्हता. चिता तयार झाली. सीतेनं रामाना वंदन केलं, चितेला प्रदक्षिणा घातली आणि अग्नीची ज्वाळा अग्नीमध्ये मिसळावी तशी ती सीता त्या चितेमध्ये शिरली. हाय हाय असा अत्यंत दुःखदर्शक शब्द साऱ्या सैन्यामधून उठला, परंतु थोड्याच अवधीमध्ये ती चिता उडवून देऊन मूर्तिमंत अग्नी सीतेला घेऊन प्रकट झाला आणि तो प्रत्यक्ष पावत श्रीरामाना म्हणाला, रामा, ही कलंक रहित आहे. या निष्पाप पतिव्रतेचा तू परत स्वीकार कर अशी माझी तुला आज्ञा आहे. श्रीरामांचे नेत्र आनंदाश्रूंनी भरून आले. गदगद स्वरात ते त्या सुरश्रेष्ठ अग्नीला म्हणाले, लोक साक्ष शुद्धी झाली सती जानकीची, लोक साक्ष शुद्धी झाली सती जानकीची, स्वामिनी निरंतर माझी सुताही ठेची, स्वामिनी निरंतर माझी सुताही ठेची. ज्ञात काय नवते वजसी हिचे शुद्ध शील, लोक कोट उपजंतो का कधी लोकपाल. ज्ञात काय नवते वजसी हिचे शुद्ध शील, लोक कोट उपजंतो का कधी लोकपाल. लोकमान्यता ही शक्ती, लोकमान्यता ही शक्ती, लोक
माझी सुताई तुझी राम एक हृदय आहे सखी जानकी सखी जानकी जानकी बिना नारी मणि रागवाचा जानकी बिना नारी मणि रागवाचा शपथ पुन्हा घेतो देवा शपथ पुन्हा घेतो देवा तुझ्या पाहुलाची स्वामी निरंतर माझी सुताई